तुम्हाला माहित आहे का महादेव अभिषेकाने का प्रसन्न होतात? प्राचीन काळी देव आणि दानवांनी अमृत मिळवण्यासाठी क्षीरसागराचे मंथन करण्याचा निर्णय घेतला. मंथनाकरता मंदराचल पर्वत मंथन दंड बनवला आणि वासुकी नागाला दोरीसारखे वापरले. मग दोघे मिळून समुद्र मंथन करू लागले. या मंथनातून एका मागोमाग अनेक दिव्यरत्ने आणि संपत्ती बाहेर आली. लक्ष्मी देवी, अप्सरा, चंद्र, कामधेनू, कौस्तुभमणी आणि बरीच ऐश्वर्य. पण सर्वात प्रथम बाहेर आले ते होते हलाहल विष. इतके घातक विष की त्याने संपूर्ण सृष्टीचा नाश होऊ शकला असता. देव दानव घाबरून ब्रह्मा आणि विष्णूकडे गेले, पण उपाय काही सापडला नाही. शेवटी सर्वांनी महादेवांकडे धाव घेतली. जगाचा विनाश होऊ नये म्हणून महादेवांनी ते विष प्राशन केले. विषामुळे त्यांच्या कंठात प्रचंड ज्वाला निर्माण झाल्या. त्या विषाला आपल्या आत धरूनही त्यांनी संपूर्ण जग वाचवलं. त्यामुळेच त्यांचा कंठ निळा झाला आणि त्यांना मिळालं नाव नीळकंठ. याच घटनेतून एक प्रथा उदयास आली, महादेवाला जल अर्पण करण्याची. कारण त्याच दिवशी महादेवांना विषामुळे जलाची खरी गरज होती. आणि आजही जो भक्त श्रद्धेने पाणी, दूध, बेलपान अर्पण करतो त्याची भक्ती थेट महादेवांपर्यंत पोहोचते. पुढे मंथनातून बाहेर आले अमृत, ज्यामुळे देवांना अमरत्व प्राप्त झाले. पण खरी कथा अमृताची नाही, तर खरी कथा आहे त्यागाची, महादेवांच्या करुणेची. म्हणूनच श्रावण महिना शिवपूजेचा सर्वात पवित्र काळ मानला जातो. पावसामुळे जल समृद्धी असते आणि जल हे शिवाला अत्यंत प्रिय आहे. श्रावणातील सोमवारी उपवास, जलाभिषेक, दूध आणि बेलपान अर्पण केल्याने पुण्य, शांती आणि इच्छित फल मिळते असे मानले जाते. म्हणजेच श्रावणात महादेवाला पाणी वाहण्यामागे कारण आहे की त्यांच्या विषामुळे वाढलेल्या तप्ततेला शांती देणे आणि भक्तिभावाने त्यांची कृपा मिळवणे. हर हर महादेव.